अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बटवाडी गावात ही घटना घडली असून बटवाडी गावात सरकारी जागेवर कब्जा करण्यासाठी 3 कुटुंबियात अनेक दिवसापासून वाद सुरू होते। हा वाद काल रात्री इतका विकोपाला गेला की रात्री 11:30 पर्यंत शाब्दिक वाद सुरू होता आणि मध्यरात्री नंतर थेट दुसऱ्या कुटुंबातील काहींनी आखरे कुटुंबातील एकाला संपवले आहे। दरम्यान या प्रकरणात बाळापूर पोलिसांनी आतापर्यंत 10 आरोपींना ताब्यात घेतल्याचे समजते आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एनार बटवाडी गाव या गावात आखरे, पुंडे आणि कुटे कुटुंब वास्तवास आहे। या 3ही कुटुंबात सरकारी जागेवरून कब्जा करण्यासाठी वाद सुरू आहे। काल आखरे कुटुंबातील एकानं या जागेवर घर बांधकामामुळे खत टाकलं होतं आणि त्या खतावरच दुसऱ्या कुटुंबियांनी जनावर आणून बांधले होते। त्यावरून 3ही कुटुंबियांत रात्री 11:30 पर्यंत वाद सुरू होता। त्यानंतर हा वाद मिटला आणि सर्वजण आपापल्या घरी गेले असता दरम्यान आखरे कुटुंबातील नितीन आखरे हे घराच्या अंगणात झोपले असताना काही अज्ञात लोकांनी येऊन त्यांच्यावर वार करत त्यांना संपवले आहे। दरम्यान पहाटेच्या सुमारास मृत नितीन यांची पत्नी त्यांना झोपेतून उठवण्यासाठी आली असता रक्ताच्या थारोळ्यात आपला पती पडलेला दिसला। हे पाहताच तिने एकच टाहो फोडला आणि संपूर्ण गाव जमा झाला। या घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठत पंचनामा सुरू केला। दरम्यान इतर कुटुंबियांनी आखरे कुटुंबांना जीवन संपवण्याची धमकी दिली होती। त्यानंतर हे कृत्य घडलं। या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी इतर 2 कुटुंबातील 10 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। लाठीकाठी आणि कुऱ्हाडीनं नितीन आखरे यांच्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणी अधिक तपास बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात API कांबळे करत आहेत। NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।